नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण गणिताची काही पीवायक्यू सॉल्व्ह करून घेतलेले आहे. त्याच्याच पुढे आपल्याला कंटिन्यू सिरीज कंप्लीट करायची आहे. आता आपण पुढचे नेक्स्ट क्वेश्चन जे पीवायक्यू आलेले आहेत ते सॉल्व्ह करून घेणार आहोत. सिरीज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर गणितासोबतच बुद्धिमत्तेची सिरीज सुद्धा कंटिन्यू ठेवायची असेल तर अवश्य कमेंटमध्ये कमेंट करा येस ऑर नो साठी. तर आपण जर यस असेल खूपच जास्त मुलांचं तर आपण रिझनिंगची सुद्धा पीवायक्यू अनालिसिस कंटिन्यू करणार आहोत. त्यासाठी प्लीज कमेंट मध्ये सर्वांनी कमेंट करायची आहे. आणि आपण वळूयात आपल्या आजच्या फर्स्ट क्वेश्चन साठी. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, एका संख्येच्या दुपटीमध्ये 18 मिळवून येणाऱ्या बेरजेला 18 ने भागले तर भागाकार 8 येतो, तर ती संख्या कोणती? जालना जिल्हा चालक पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. बघा, आता याच्यामध्ये विचारलं, एका संख्येच्या दुपटीमध्ये आपल्याला काय करायचंय? 18 मिळवायचे. सपोज एक संख्या पकडली एक्स, त्या संख्येला आपण पकडला आहे सपोज एक्स, ठीक आहे. तिच्या दुपटीमध्ये म्हणजे किती झाली? सपोज ही एक येते, ही किती होईल? 2x होईल. म्हणजे किती झाली? 2x. याच्यामध्ये किती मिळवायचे आहे आपल्याला? 18 मिळवल्यानंतर येणारी जी बेरीज आहे तिला कितीने भागायचं आहे? 13 ने भागले तर भागाकार किती मिळतो? 8 मिळतो. ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू कसली काढायची? आपल्याला ती संख्या शोधायची. आपण संख्येला काय पकडला आहे? एक्स पकडला आहे. बघा, हा इथे डिवाइड आहे, हा बरोबरच्या इकडे गेल्यावर काय होणार आहे? मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? 2x प्लस 18 बरोबर 13 गुणिले 8. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? 2x प्लस 18 बरोबर 13 104. आता बघा, व्हॅल्यू कसली काढायची? 2x ची काढायची. 104 हा इथे प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होईल? मायनस. 104 मधून 18 मायनस केले. काय केले? 104 मायनस 18 करा. 14 तून 8 गेले 6, 10 तून 2 गेले 8, किती आले? 86. म्हणजे किती आले? 2x बरोबर 86. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे काय करणार आहोत आपण? 86 भागिले 2. 86 चे अर्धे किती होतात? बेक बे, बेचोक 8, बेत्रिक 6, किती आले? 43. म्हणजे आपल्याला ती संख्या काय मिळाली आहे? 43 मिळालेली आहे. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, याच्यामध्ये तुम्ही ऑप्शनने सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, पण कुठल्याही ट्रिक यूज करताना ट्रिक जे एकदम लिमिटेड क्वेश्चन साठीच यूज होतात, जेणेकरून कन्सेप्ट ही प्रॉपर कशाही टाईपचा क्वेश्चन एक्झामिनर विचारू द्या, कुठल्याही टाईपचा क्वेश्चन आपण कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे कन्सेप्ट फॅक्च्युअल डेटानुसार आपण काय चालायचं आहे? क्वेश्चन आन्सरिंग करत चालायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन आहे. बघा, एक प्राणी संग्रहालयात जेवढे ससे आहेत तितकेच बदके आहेत. जितके ससे तितकेच काय आहेत? बदके आहेत. जितके ससे असतील तितकेच काय असतील? बदके असतील. ठीक आहे. मग आता बघा, त्या सर्वांचे एकूण पाय, आता सशाला टोटल पाय किती असतात? 4. म्हणजे हे झाले 4x. त्या सर्वांचे मिळून बदकाला पाय किती असतात? 2x बरोबर एकूण पायांची संख्या दिलेली आहे 108. ठीक आहे. असल्यास त्यापैकी ससे किती? आता बघा, क्वेश्चन मध्ये ससे विचारू द्या किंवा बदके विचारू द्या, त्यांनी क्वेश्चन मध्ये पहिल्याच लाईन मध्ये सांगितले जितके ससे आहेत तितकेच बदके आहेत. ससे जितके येणार आहेत तितकेच काय येणार आहेत? बदके येणार आहेत. मग बघा, आता आपण पायांची संख्या काढू. इथे आले 4 आणि 2 6. x बरोबर किती आहे? 108. x बरोबर 108 भागिले काय होईल? 6. 6 1 6, 6 1 6, 6 8 48. म्हणजेच काय काय आली संख्या? सशांची संख्या आणि बदकांची संख्या सारखीच आहे. म्हणजे ससे पण 18च असतील आणि बदके पण 18च असतील. करून बघा. बघा, सशाला पाय किती आहे? 4. 18 चौक 72 आणि बदकाला पाय किती आहे? 2. 18 दुने 36. दोघांची बेरीज करा. 6 आणि 2 8 आणि 7 आणि 3 10, किती आले? 108 आले टोटल पायांची संख्या. ठीक आहे. डोके तर सेमच असतील, म्हणजे काय आले? त्यांचे पायांची संख्या टोटल 108 येण्यासाठी ससे पण 18 असतील आणि बदके पण किती मिळतील? तुम्हाला 18च मिळणार आहे. त्यानंतर पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. बघा, क्वेश्चन यवतमाळ जिल्हा चालक पोलीस भरती 2024 ला आलेला आहे. मी एक संख्या मनात धरली. एक मिनिट, थोडासा व्हिडिओ.
बघा, यवतमाळ जिल्हा चालक पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. मी एक संख्या मनात धरली. आता क्वेश्चन जसा सुरुवात होते तसंच आपण मांडणीला पण सुरुवात करूया. क्वेश्चन एक सपोज धरली मनात एक्स, ठीक आहे. तिच्यात 34 मिळवून आलेल्या बेरजेला 7ने भागले असता भागाकार किती मिळाला? 11 मिळाला. तर मनात धरलेली संख्या कोणती? बघा, आता हा इथे डिवाइड आहे, हा इकडे जाऊन काय होणार आहे? मल्टिप्लाय. मागे पण अशाच टाइपचे एक क्वेश्चन झालेला आहे. काल पण एका व्हिडिओमध्ये अशा टाइपचे एक क्वेश्चन बघायला मिळालेला आहे. म्हणजे बघा, क्वेश्चन पेपर मध्ये बऱ्याचदा रिपिटेशन होते, फक्त काय करतात ते नंबरिंग चेंज करतात, कन्सेप्ट काय असतात? सेमच असतात. आता बघा, 11 साठी किती होतात? 77. म्हणजे काय आला? x अधिक 34 बरोबर 77. x बरोबर काढायचा, हा 77 जशाच तसा ठेवला, हा इकडचा प्लस इकडे जाऊन काय होईल? मायनस. ठीक आहे. 7तून 4 गेले 3, x बरोबर इकडे लिहिते x, 7तून 4 गेले 3 आणि 7तून 3 गेले 4, किती आलं? 43. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 1 आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ मध्ये दिलेले कंटेंट एकदम प्रॉपर आणि एक्झाम ओरिएंटेड आहे. जे मी असे कुठलेच क्वेश्चन नाहीये की जे मी पेपरच्या बाहेर आलेले घेतलेले आहे. जेवढे सगळे क्वेश्चन आहेत ते सगळे एक्झाम ओरिएंटेड आहे आणि जे सर्व काही पेपरला आलेलेच क्वेश्चन आहेत. त्यामुळे कन्सेप्ट आणि जे पेपरला आलेले क्वेश्चन आहेत ते प्रॉपर सॉल्व्ह करायचे. एक क्वेश्चन मॅक्झिमम 2 ते 3 वेळा मध्ये रिव्हिजन झालीच पाहिजे, जेणेकरून तो आपल्या लक्षात राहणार आहे. आणि मॅथ सब्जेक्टला असं आहे की प्रॅक्टिस शिवाय सॉल्व्हिंग होत नाही. तुम्ही ट्रिक ही लिमिटेड क्वेश्चनला मर्यादित असते. ट्रिक त्या क्वेश्चनला लागते, एखाद्या क्वेश्चनला लागली तर दुसऱ्या क्वेश्चनला तीच ट्रिक लागेल असं काही नाही. त्यामुळे काय करायचं आहे? आपल्याला व्यवस्थित कन्सेप्ट नुसारच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा. बघा, कवायतीसाठी जवानांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढे जवान प्रत्येक रांगेत आहेत. प्रत्येक रांगेसाठी एक कमांडर आहे. जर एकूण 484 जवान असतील तर कवायतीसाठी उपलब्ध लोकांची संख्या किती? बघा, सोलापूर शहर चालक पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. जितक्या रांगा आहे तितकेच जवान आहे. म्हणजे जेवढ्या रांगा मिळतील तेवढेच त्या रांगेत तिथे काय मिळणार आहे? जवान मिळतील. आता बघा, इथे तुम्हाला हा नंबर दिसतोय 484. हा कसला तरीच काय वाटतोय? स्क्वेअर आहे. 484 कशाचा आहे? 22 आहे. म्हणजे एका रांगेमध्ये 22 जवान, टोटल रांगा किती? 22. तेव्हा किती लोक होत आहेत? 484. पण त्यांनी बघा प्रत्येक रांगेमध्ये काय सांगितलंय? एक कमांडर सांगितलाय. रांगा किती आहे? 22. म्हणजे कमांडर पण किती असतील तुमच्या? प्रत्येक रांगेतला एक कमांडर, म्हणजे टोटल झाले 22 कमांडर. म्हणजे किती झाले बघा? 484 प्लस 22. 484 प्लस 22 किती झाले? 4 आणि 2 6, 8 आणि 2 10, कॅरी आला 1, 4 आणि 1 5, किती आले? 506. 506. बघा, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. आपल्याला रांगा विचारल्या असत्या तरी 22च आले असते. एका रांगेत किती लोक आहे? 22च झाले असते. पण आपल्याला विचारले काय? कवायतीसाठी उपलब्ध लोकांची संख्या. ऍक्च्युअल रांगा 22च आहे. एका रांगेमध्ये 22च लोक आहे, पण आपल्याला प्रत्येक रांगेसाठी काय? एक कमांडर पण दिलेला आहे, म्हणून तो काय झाला? याच्यामध्ये आपण ऍड केला. 484 मध्ये 22 ऍड केले, त्यावेळेस मिळाले आपल्याला 506. म्हणजेच काय? कवायतीसाठी उपलब्ध टोटल लोकांची संख्या किती आली आहे? 506 आलेली आहे. त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे बघा. एका संख्येच्या 3/5च्या 15/27 मध्ये 24 मिळवल्यास येणारी संख्या ही मूळ संख्येतून वजा 12 वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी आहे, तर मूळ संख्या सांगा. बीड जिल्हा चालक 2000 पोलीस भरती 2024 आलेला आहे. सपोज ती संख्या x आहे. ठीक आहे. तिच्या काय सांगितलंय? 3/5च्या 3/5च्या पुढे काय? 15/27च्या मध्ये किती मिळवले? 24 मिळवल्यास त्या ओरिजिनल संख्या काय होती? x - 12.
बरोबर आहे. एक्स मायनस 12 काय केले, वजा करून येणाऱ्या संख्या एवढी आहे. आता जर इथे चेक केलं तर बघा 3 एक 3, 3 नवे 27, 5 एक 5, 5 त्रिक 15 किती येत आहे. पुन्हा इथे भाग जातोय 3 एक 3, 3 त्रिक 9 म्हणजे किती येतोय 1/3. हा एक जशाच तसा प्लस हा इकडे किती आला 24 बरोबर एक्स मायनस 12. बघा आता हा डिवाइड आहे, इथे इक्वल टूच्या या नंबरला पण मल्टिप्लाय होईल आणि इकडे पण मल्टिप्लाय होईल म्हणजे काय झाला एक्स प्लस 24 त्रिक 72 बरोबर 3 गुणिले एक्स 3x मायनस 12 त्रिक किती झाले 36. बरोबर आहे. मग आता बघा आपण काय करू आता इथे पुढे बघा 3x जशाच तसा ठेवला, ठीक आहे. हा इकडे एक्स प्लस हा इकडे जाऊन काय होईल मायनस होईल बरोबर. हा 72 जशाच तसा ठेवला, हा -36 आहे बरोबरच्या इकडे आल्यावर काय होणार आहे प्लस होणार आहे. किती झाला 36 प्लस 36. मग बघा 2x बरोबर 72 अधिक 36 किती होतात 7 2 8 7 आणि 3 10 108. इथे किती मिळाले आपल्याला 108 मिळाले. ठीक आहे. एक्स बरोबर किती येतील मग 108 भागिले 2 बेक बे बे पंचे 10 बे चोक 8 किती आलं 54. बघा ऑप्शन चेक करू. बघा ऑप्शन नंबर 3 हा आपला काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. बघा दोन संख्यांच्या बेरजेची तिप्पट ही 105 असेल. दोन संख्यांच्या बेरजेची तिप्पट ही 105 असेल व त्यापैकी एक संख्या 25 आहे. बघा एक संख्या काय दिलेली 25 आणि दुसऱ्या संख्येची बेरीज याच्या काय सांगितले आपल्याला तिप्पट बरोबर त्या बेरजेच्या किती 105 असेल तर आपल्याला काय शोधायची दुसरी संख्या. एक तर दिलेलीच आहे, एक तर तुम्ही ऑप्शनने करा किंवा कन्सेप्टने करा. आता बघा 3 ने इकडे उरलं 25 त्रिक 75 अधिक 3x बरोबर 105. आता हा 3x जशाच तसा राहिला 105 आणि हा प्लस इकडे मायनस होईल इकडे 75. मग x बरोबर किती येतील 105 मधून 75 गेले 105 वजा 75 किती राहतात 0 30 किती राहिले 30. 3x बरोबर 30 आहे तर x बरोबर किती येईल बघा 3 एक 3 3 10 30 किती आला. ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. बीड जिल्हा चालक पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. बघा 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे. बीड जिल्हा चालक पोलीस भरती 2024 ला बघा 360 ची 1/6 पट किती येईल 360 ची 1/6 पट किती येते 6 7 36 किती येते 60 येते. तर आपल्याला काय दिलेलं आहे पट कोणत्या संख्येची 4 पट येईल. आता याच्यातल्या ऑप्शन नुसार एक बघा 240च्या तर 4 पट 60 येणार नाही. 120च्या 4 पट किती येतात 480 हा ऑप्शन नाही येणार. 12च्या 4 पट 48 येतात हा पण येणार म्हणजे ऑप्शन नंबर 3. 15 गुणिले 4 15 चोक 60 म्हणजे किती पट 4 पट. हा नंबर जो आलेला आहे तो कोणत्या संख्येच्या 4 पट आहे म्हणजे 15 या नंबरच्या 4 पट आला काय आला 60. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. बघा सीताने बाजारातून 3 प्रकारची फळे विकत आणली. आईने विचारल्यावर ती म्हणाली 15 सोडून सर्व सफरचंद आहे. आता फळं तर 3 प्रकारची आणली पण किती आणली ते माहित नाही. आपल्याला एकूण फळं शोधायची आहे. आईने विचारल्यावर ती म्हणाली 15 सोडून सर्व सफरचंद आहे. सपोज सर्व फळे आहेत एक्स. आता बघा सफरचंद 15 सोडून सर्व सफरचंद एक्स मायनस 15. ठीक आहे. त्यानंतर 20 सोडून सर्व आंबे त्याच्यानंतर आंबा एक्स मायनस 20. त्यानंतर केळी एक्स मायनस 25 सोडून सर्व काय आहेत केळी आहेत. बघा आता टोटल करायची आपल्याला यांची बेरीज करावी लागेल. हे सर्व मायनस आहे म्हणजे मायनस मायनस काय होतील प्लस होतील. 20 आणि 20 40 40 आणि 10 50 50 आणि हे 5 आणि 5 10 60 किती आले 60 आले. इथे किती आला
3x मायनस 60 बरोबर इकडे आला x. बरोबर आहे. आता बघा 3x मायनस तो तिकडचा x इकडे आल्यावर काय होईल, x बरोबर 60. 3x मधून x गेला, 2x बरोबर 60. एक बेक बे बेत्रिक 6 30. म्हणजे टोटल फळांची संख्या किती मिळाली तुम्हाला, 30 मिळालेली आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. सुधाजवळ मेघाच्या, तर सुधा आणि मेघा, सुधाजवळ मेघाच्या तिप्पट, ही जर x आहे तर ही किती असेल 3x. हे दोघींचे मिळून किती रुपये होतात, 28 रुपये. बघा 4x बरोबर 28 आहे, तर x बरोबर किती येईल, 4 7 4 1 4 4 7 28. x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 7. तर सुधाजवळ किती रुपये जास्त आहे. आता बघा हिच्याकडे किती असतील, 7 त्रिक 21 आणि हिच्याकडे किती असतील 7. मग किती रुपये जास्त दिसतात, 21 मधून 7 गेले 14. म्हणजेच काय आलं, ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. कधी आलेला आहे, बीड जिल्हा चालक पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा घेऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा रामजवळ, नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. रामजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येकी घोंगडीची आहे. आता बघा माहित नाही त्याच्याजवळ किती घोंगड्या आहे आणि त्याच्या दुप्पट किंमत आहे. बरोबर आहे. मग आता बघा करा काय येतोय, जर त्याच्याकडे एकूण 4608 रुपयांच्या घोंगड्या असतील. किती आहे, 4608 रुपयांच्या घोंगड्या आहेत. तर त्याच्याकडे घोंगड्या किती असतील ते सांगायचे आपल्याला. मग बघा जर सपोज यांचा गुणाकार केला 2x इंटू x बरोबर 4608 किती येतात, 2x स्क्वेअर इक्वल टू 4608. ठीक आहे. आता बघा हा इकडे हा 2 इकडे काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. किती येतील, बेदुने 4 बेत्रिक 6 0 बेचोक 8 2304. x स्क्वेअर बरोबर किती आला, 2304. 2304 कसला स्क्वेअर आहे ते बघायचं आपल्याला. आता बघा याच्या युनिट डिजिटला काय दिसतोय, 4. आता बघा पण प्रत्येकाच्या, आता बघा 6 आहे, 6 96चा स्क्वेअर काढला तर हा तर येणार नाही. 96चा स्क्वेअर 90चाच 8100 येतोय तर हा येणार नाही. ऑप्शन नंबर 4 कट झाला. 50चा स्क्वेअर काय, 5 5 25. 50चा स्क्वेअर 2500 तर 52चा येईल का आपल्याकडे, 2304 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 पण कट झाला. राहिले काय 48 आणि 38. आता बघा 35चा स्क्वेअर काय, 35चा स्क्वेअर काय, 35चा स्क्वेअर काढण्याची ट्रिक काय, 5चा वर्ग 25 आणि 3च्या पुढचा नंबर काय, 4 4 त्रिक 12 1225. पण 1225 पेक्षा हा नंबर काय दिसतोय, खूप मोठा दिसतोय. म्हणजे ऑब्विसली हा 38चा पण स्क्वेअर नाही. म्हणजे हा कसला स्क्वेअर आहे, 48चा स्क्वेअर आहे. म्हणजेच काय, त्याच्याकडे किती घोंगड्या असतील, टोटल 48. बघा काढून बघू आपण याचा स्क्वेअर. जर सपोज आपल्याला याचा 2304चा स्क्वेअर काढायचा आहे. बघा 2304 युनिट डिजिटला काय 4. एक तर यांच्या युनिट डिजिटला काय येऊ शकतो, 2 येऊ शकतो किंवा 8 येऊ शकतो. आता इकडे 2 युनिट आहे काय, 23. आता 5चा वर्ग 25 खूप पुढे जातोय. मग काय घ्यावं लागेल, 4. एक तर 42चा स्क्वेअर असेल किंवा 48चा स्क्वेअर असेल. आपल्याला याच्यामध्ये 45चा वर्ग माहिती किती आहे, युनिट डिजिटचा 5चा वर्ग 25 जशाच तसा लिहिला आणि 4च्या पुढचा नंबर काय, 5 4 पंचे 20 20 25. आता ह्या नंबर पेक्षा हा नंबर आपल्याला काय दिसतोय, मोठा दिसतोय. म्हणजेच काय, याच्यामधला मोठा नंबर कोणता आहे, 48. म्हणून हा कसला स्क्वेअर आहे, 48चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. म्हणजे काय आलं आपला आन्सर, ऑप्शन नंबर 2 हे आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. आता त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन घेऊ. या पुढचा क्वेश्चन आहे, पुणे लोहमार्ग चालक पोलीस भरती 2024 ला आलेला आहे. बघा क्वेश्चन काय आहे, 4/5 च्या
2/7 मध्ये किती मिळवल्यास बेरीज किती येईल? 3/7 येईल. आता बघा, आता इथं मल्टिप्लाय, 4 म्हणजे काय असतो? गुणाकार असतो. 4 दुने 8, 7 पाचा 35 प्लस x बरोबर किती आले? 3/7. आता बघा, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x बरोबर 3/7. हा बघा, इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. 8/35. ठीक आहे. मग आता याचं काय करणार आहोत आपण? क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे. इथे बघा, 35 गुणिले 3 किती होतात? 105. 35 त्रिक 35 गुणिले 3, 5 त्रिक 15, चला 1 3 त्रिक 9 आणि 1 10, 105. आणि इकडे किती होतात? 8 7 56 डिवायडेड बाय 35 गुणिले 7 किती होतात? 35 गुणिले 7, 7 पाचा 35, 7 त्रिक 21, 21 आणि 3 किती होतात? 24, 245. इथे किती आले? 245. आता बघा, 105 मधून 56 मायनस केले. 105 मायनस 56, इथे राहतात 9, 10 तून 6 गेले 4, किती आले? 49 डिवायडेड बाय 245. आता 49 ला तर जातोय 7 ने भाग, 7 त्रिक 21, 7 ला इकडे खाली पण भाग जातोय. 7 7 49, 7 त्रिक 21, 7 पाचा 35, पुन्हा भाग जातोय बघा. 7 1 7, 7 पाचा 35. म्हणजेच काय आलं तुमचं? 1/5 हे आन्सर काय असणार आहे? आपलं करेक्ट असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. 1/5. हे क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं का. याच्यामध्ये फ्रॅक्शन मध्ये ना कधी कधी खूप जम्बलिंग होऊन जातं, त्याच्यामुळे फ्रॅक्शनचे क्वेश्चन जास्त सॉल्व्ह करायचे. शक्यतो फ्रॅक्शनचे क्वेश्चन येतातच पेपरला. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे बघा, पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 12. गोपाळ 100 पायऱ्या चढून मंदिरात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवली आहेत, तर त्याला किती फुले बरोबर न्यावी लागतील? आता बघा, याच्यासाठी एक बेस्ट ट्रिक आहे, एक फॉर्म्युला येतात. तो फॉर्म्युला लर्न जर केला ना, एकदम सोपा. n+1/2. आता n म्हणजे टोटल नंबर. टोटल नंबर किती आहे? 100 आहे. डिवायडेड ब्रॅकेट मध्ये n म्हणजे 100 + 1 किती झाले? आणि हा डिवाइड बाय 2. 100 आणि 1 किती होतात? 101. 101. आता काय करू आपण? 101 जशाच तसा लिहिला आणि पुढचे हे 2 0 जशाच तसे ठेवले. असं केलं ना तर डिवायडेशन इझी जातं. 10,000 100च्या काय करायचे? आपल्याला हाफ करायचे. बघा, आता इथे डायरेक्ट भाग देऊ. बे 1 बे, बे 5 10. आता 2 ने इथे 1 ला भाग जात नाही, म्हणजे इथे काय घेणार आहे आपण? 0. इथे पुढे 10 झाला. बे 5 आता याच्यामध्ये बघा, जर तुम्हाला डिवायडेशनला प्रॉब्लेम येत असेल तर काय करणार आहे आपण? आता किती आले होते आपले? 10,000 100 आले होते, बरोबर आहे. आता याला काय करू आपण? 10,000 100च आहे ना, 2 याच्यामध्ये डिवायडेशन करू. 10,000 100 आपण काय करू? पहिले 10,000 लिहू आणि त्याच्यानंतर 100 लिहू. 10,000च्या हाफ किती होतात? 5,000, बरोबर आहे. आणि 100च्या हाफ किती होतात? 50. मग 5,000 + 50 किती झाले? 5,050. असं पण करू शकता. किंवा जर नाहीच तुम्हाला जमलं तर आपला स्कूलचा फंडा यूज करायचा आहे. काय? 10,000 100 भागिले 2. बघा, बे 5 10 किती उरले खाली? 0. बघा, आता हा वरचा 1 खाली घेतला. 2 ने 1 ला भाग जातो का? नाही. तर डायरेक्ट इथे बे 5 10 लिहायचे नाही, तेव्हा आन्सर चुकतंय. 2 ने इथे 2 ने 1 ला भाग जात नाही, म्हणजे इथे काय देतो आपण? 0 देतो. तेव्हा हा शेजारचा 0 काय घेतो? इथे शेजारी. मग पुन्हा 2 ने 10 ला भाग दिला. बे 5 10 किती उरले? 0. आता बघा, 2च्या टेबल मध्ये हा 0 नाही, म्हणजे हा 0 ऍज इट इज काय करणार आहोत आपण? वरती भागाकाराच्या जागेवर पुट करणार आहोत. म्हणजे आन्सर काय मिळाला आपल्याला? 5,050. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर आहे. आणि मोस्ट IMP क्वेश्चन आहे. बऱ्याच कुठलाच पेपर नाही की मला त्याच्यामध्ये असे क्वेश्चन बघायला मिळाले नाही. त्यामुळे असे क्वेश्चन प्रॉपर सॉल्व्ह करायचे. फॉर्म्युलाचा फंडा लक्षात ठेवा. n ब्रॅकेट मध्ये n+1/2. ठीक आहे. त्यानंतरचा आता घेऊ आपण पुढचा नेक्स्ट क्वेश्चन.
बघा आता क्वेश्चन आहे, एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला. कितीने जास्त आला? 108 ने जास्त आला. तर तर ती संख्या शोधा. ती संख्या काय करायची आपल्याला? शोधायची आहे. आता माहित नाही आपल्याला ती संख्या काय, तिला जर 12 ने गुणलं तर किती येणार आहे? आन्सर 12x येणार आहे. पण सपोज त्याच संख्येला 21 ने गुणलं तर किती येतो? 21x येतो. बरोबर आहे. 12 ने गुणलं असता त्यांच्यामध्ये गॅप कितीचा पडतोय? 9चा गॅप पडतोय. जर समजा बघा हे आले 21x बरोबर बरोबर 21x आणि इकडे आले 12x. जर 12 ने गुणलं असतं तर किती येतात? 12 नव्हे 108. कितीचा गॅप जास्त येतोय? 108चा गॅप काय दिसतोय तुम्हाला? जास्त दिसतोय. मग बघा 21 मधून 12 गेले, किती शिल्लक राहिले? 9x बरोबर 108 आहे. तर x बरोबर किती येतील? 108 भागिले 108 भागिले 9. 9 एक 9, 9 एक 9, 9 दुने 18. किती आला? x बरोबर किती आला? 12. म्हणजेच काय? ती संख्या काय काय आहे? ऑप्शन नंबर 1 काय आहे ती संख्या? 12. करून बघू. अजून एक दुसऱ्या एक मेथडने पण सांगते बघा, लक्ष द्या. सपोज त्या संख्येला 12 ने गुणलं. 12 आता बघा इथे लिहिते, 12 गुणिले 12 केले किती येतात? 144. आणि 12 गुणिले 21 केले किती येतात? 21 दुने 42. कॅरी आले 4, 21 आणि 4 25. किती आले? 252. करा. 252. इथे गॅप दिसतोय ना, जास्त दिसतोय ना. 144 यायला पाहिजे होते पण आले किती? 152. कितीचा गॅप आहे तो काढायचा. 252 मायनस 144. बघा 12तून 4 गेले 8 आणि 5तून 5 गेला 0, 2तून 1 गेला 1. किती आला? 108. आहे का गॅप 108चा? ऑप्शनने सुद्धा तुम्ही काय करू शकता? टॅकल करू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे, पुढचा घ्या नेक्स्ट क्वेश्चन. एका वर्गात मुलींची संख्या तिप्पट आहे. एका वर्गात मुलींची संख्या काय आहे? तर तिप्पट आहे. सपोज वर्गात मुलींची एक वर्ग x आहे, त्याच्यामध्ये 3x मुलींची संख्या आहे. टोटल वर्गात किती विद्यार्थी होतील? 4x होतील. तर खालीलपैकी कोणती संख्या ही वर्गातील एकूण पट दर्शवणार नाही? आता 4x आलाय, 4 ही व्हॅल्यू आली, तर 4 ने डिव्हिजिबल नंबर कोणते? 36 पण 4 ने डिव्हिजिबल आहे. 36 हा 4च्या पाड्यात मिळतो. 40 पण 4च्या पाड्यात मिळतो. 128 पण आपल्याला 4च्या पाड्यात मिळतो. पण 35 ही पटसंख्या दाखवू शकते का? कारण 35ला 4 ने पूर्णपणे भाग जात नाही. म्हणजे काय येणार आहे तुमचं? ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर येणार आहे. आपण क्वेश्चन मध्ये काय विचारले ते प्रॉपर लक्ष द्यायचे. आहे किंवा नाही, एकूण पट दर्शवणार नाही असं विचारले, म्हणून काय आलंय? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन नागपूर ग्रामीण चालक पोलीस भरती 2024 ला आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा आहे बघा, 13 ब्रॅकेट मध्ये x मायनस 13 बरोबर 26 तर x बरोबर किती? आपल्याला इथे काय काढायचे आहे? x ची व्हॅल्यू काढायची. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण चालक पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन बघा. आता जेव्हा इथे हा बाहेर आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आहे, तर ते ह्या होल ब्रॅकेटला काय केला जातो? मल्टिप्लाय केला जातो. म्हणजे ह्या एलिमेंटला पण मल्टिप्लाय होतं आणि नंतर ह्या एलिमेंटला पण मल्टिप्लाय होतं. 13 गुणिले x किती जाईल? होईल 13x मायनस 13 गुणिले 13, 13चा वर्ग किती आहे? 169 बरोबर किती झाले? 26. आता आपल्याला काय काढायची? 13x बरोबर हा 26 जशाच तसा लिहिला बघा. हा 169 इकडे मायनस आहे, बरोबरच्या उजव्या हाताला गेल्यावर काय होईल? प्लस होईल. प्लस 169 करा. आता 169 प्लस 26 किती होतात बघा? 9 6 15, कॅरी आले 3, 8 आणि 1 9 आणि हातचा आला हा 1. किती झाले? x बरोबर 169 प्लस 26 किती झाले? 195. इथे काय होता? 13x. हा इथे 13 काय असणार? याला डिवाइड. 13 1 13, 13 1 13, उरले किती? 6, 13 5 65. म्हणजे काय आली ती व्हॅल्यू? x बरोबर किती आलेली आहे? 15 आलेली आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, a या संख्येला 9 ने गुणले असता, a या संख्येला 9 ने गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येच्या व्यस्ता एवढा आहे. व्यस्त म्हणजे रेसिप्रोकेट केला जातो. तर a ची किंमत किती? a या संख्येला बघा, एक संख्या दिलेली माहित नाही पण तिला काय बोललं? a या संख्येला 9 ने गुणले असता
येणारा गुणाकार हा, आता बघा इथे काही नसतो म्हणजे काय असतो, एक. त्याच्या काय आलाय, व्यस्ता एवढा, म्हणजे हे काय येणार आहे आपलं अपोजिट, 1/a. ठीक आहे, 1/a म्हणजे इथे काय आला, 9a इक्वल टू 1/a. बरोबर आहे. मग आता बघा, हा इकडे, हा इथे a, आपण इथे काय करतो, याला मल्टिप्लाय करतो, म्हणजे काय येणार आहे, 9a² इक्वल टू 1. बरोबर आहे. आता a² काढायचा आहे, a² इक्वल टू, हा इथे मल्टिप्लाय, हा इकडे खाली इकडे केल्यावर काय होईल, डिवाइड होईल, 1/9. आपल्याला काय शोधायची, a ची किंमत शोधायची. a बरोबर, जेव्हा हा स्क्वेअर निघून जातो तेव्हा याला नंबरला किंवा या फ्रॅक्शनला काय येतो, रूट येतो, म्हणजे काय आलाय, 1/रूट मध्ये 1/9 आलाय. मग आता a इक्वल टू, एक कशाचा वर्ग आहे, 1चा, आणि 9 कशाचा वर्ग आहे, 3चा, म्हणजे काय आलं, 1/3. बघा, दिसताना क्वेश्चन एकदम वन लाईन मध्ये, पण प्रत्येक त्याचा वर्ड इतका इम्पॉर्टंट आहे ना, तेव्हाच तुम्ही प्रॉपर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. नाहीतर थोडं जरी जम्बलिंग झालं ना क्वेश्चन मध्ये, काही पण चूक करून आपण घाई गडबडीमध्ये कसं पण सॉल्व्ह करतो आणि तुक्का मारून देतो. पण असे तुक्के न लावता आपल्याला मॅथ रिझनिंग मध्ये 50 पैकी 50 मार्क मिळवले तरच आपण कुठेतरी सिलेक्शनच्या प्रोसेस मध्ये पोहोचणार आहोत. त्यामुळे क्वेश्चन मध्ये कन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि कंटिन्युअस मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस करा. 50 मार्क तुमचे हातचे मार्क आहे. जर तुम्ही कंटिन्युअस प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इझिली तुम्ही 50 पैकी 50 मार्क मिळवू शकता. कारण बघा, रिपिटेशन हे खूप सारे क्वेश्चन जे काय असतात आपल्याला बघायला मिळतात, रिपिटेशन बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही काय करायचे आहे, जास्तीत जास्त जितकी होईल तितकी तुम्हाला मॅथ साठी काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मॅक्झिमम 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट करणे, त्यानंतर 20 पर्यंत क्यूब पार्ट करणे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्याला स्टार मार्क करूनच ठेवा. यामध्ये तुम्हाला टेबल पार्ट करणं खूपच आणि खूपच गरजेचं आहे. तुम्ही प्रॉपर, तुम्हाला टेबल येत असतील तर तुम्ही क्वेश्चन आन्सर फटाफट करू शकता. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. आता बघा, एका करंडीत 72 आंबे होते. किती होते टोटल आंबे, आता एकूण संख्या दिलेली 72. त्यापैकी 3/4 आंबे काढून घेतले. बघा, 3/4 आंबे काढून घेतले. बघा, जर काढले, 4 1 4, 4 1 4, किती उरले, 4 8 32, 18 त्रिक 54. काढून त्यांचे समान वाटे केले. वाटे किती केले, समान वाटे केले, तर प्रत्येक वाट्यात किती आंबे असतील. आता बघा, जर ऑब्विसली जर तुम्ही क्वेश्चनच्या जे आलेले इथे 54 नंबर आहे, या 54 नंबर कडे बघितलं आणि तुम्ही या ऑप्शन कडे बघितलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल, या 54 नंबरला डिवाइड होतं का 12 ने, नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 कट झाला. 4 ने 54 ला भाग जात नाही, म्हणजे हा पण कट झाला. ठीक आहे, 10 ने पण 54 ला भाग जात नाही, हा पण कट झाला. शिल्लक काय राहिला, एकच नंबर असा आहे का तो काय होतोय, 9 ने डिव्हिजिबल होतोय. म्हणजे बघा, जर 54 भागिले 9 केले, किती येतात, 9 1 9, 9 6 54. म्हणजेच काय, किती आहे, एक टोटल वाटे तुमचे 6 होणारे वाटे किती झाले, 6. 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 किती झाले, 6. ठीक आहे, सॉरी गुणिले नाही, 6 + 6 किती झाले, 6. प्रत्येक याच्यात 9 9 9 9 9 असे किती आंबे असणार आहे तुमच्याकडे, 3 2 5 9 असे 6 वाटे, आणि प्रत्येक वाट्यामध्ये किती आंबे मिळतील, 9. म्हणजे किती झाले, 9 6 54. काय मिळालं, ऑप्शन नंबर 4 हे तुम्हाला काय मिळणार आहे, करेक्ट आन्सर मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. बघा, क्वेश्चन आहे, धाराशिव जिल्हा चालक पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. 300 फुलांपैकी प्रत्येकी 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या. 300 फुलं, टोटल फुलं किती आहे आपल्याकडे, 300. त्याच्यापैकी 15 फुलांच्या प्रत्येकी एका माळेमध्ये किती फुलं आहे, 15. अशा किती माळा बनवल्या, 8. म्हणजे किती झाले, 15 8 120 फुलं यूज केले. किती यूज केले, 120 फुलं यूज केले. 300 पैकी आपण 120 फुलं यूज केले, तर शिल्लक फुलं किती राहिले, 180. 0. बघा, 30 मधून 12 गेले, किती राहिले, 18. उरलेल्या फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी या 180 फुलांच्या किती माळा तयार करायच्या आहे, 15 माळा तयार करायच्या आहे. 180 डिवायडेड बाय 15. तर प्रत्येक माळेत किती फुलं घालावे लागतील. बघा, आता या 15 ने भाग द्यायचा आहे. 15 1 15, 15 1 15, उरले किती, 30. 15 दुने 30, किती
12. म्हणजेच काय, एका माळीमध्ये प्रत्येकी किती फुलं ओवावे लागणार आहे आपल्याला? 12 फुलं ओवावे लागणार आहे. आता ऑप्शन मध्ये बघा, इथे 12 पण इथे 15 पण आहे. तुमचं इथे 15 येते म्हणजे लगेच 15 आन्सर असेल असं नाही, त्याच्या पुढे पण कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. म्हणजे काय आले, तुमच्या ज्या 15 माळा बनवणार आहे नंतरच्या, ज्या 15 माळांमध्ये तुम्हाला एका माळेमध्ये किती फुलं बघायला मिळणार आहे? 12 फुलं बघायला मिळणार आहे. आता इथे किती टोटल, इथे 8 माळा केल्या होत्या आणि इथे किती केल्या आहे? 15 माळा तयार केल्या. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता एका संख्येला 5 ने गुणून 8 ने भागायचे होते. सपोज बघा, एक संख्या आहे, तिला 5 ने गुणून 8 ने काय करायचं होतं? भागायचं होतं. परंतु चुकून 8 ने गुणून 5 ने भाग दिला. म्हणजे काय केलं, त्या संख्येला 8 ने गुणून कितीने भाग दिला? 5 ने भाग दिला. तेव्हा उत्तर किती मिळालं आपल्याला? 64 उत्तर मिळालं. ऍक्च्युअल आपल्याला हे पाहिजे होतं, पण आपण हे केलं, काय झालं, ते चुकून झालं. आता बघा, हा डिवाइड आहे, हा इकडे गेल्यावर काय होईल? मल्टिप्लाय. 8 गुणिले x किती झाला? 8x बरोबर 64 गुणिले 5. 64 गुणिले 5. आता बघा, करण्यापेक्षा हा इथे मल्टिप्लाय आहे ना, हा इथे याला डिवाइड करू. 8 एक 8, 8 8 64, 8 पंचे किती होतात? 40. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? x बरोबर किती आला? 40. ठीक आहे. मग आता आपल्याला खरे उत्तर काय, म्हणजे आपलं ऍक्च्युअल मध्ये खरं काय होतं? हे होतं, पण हे चुकून झालेलं आहे ना. मग आपल्याला खरं शोधायचं. मग x ची व्हॅल्यू किती आली? 40. मग आपण x च्या जागेवर 40 टाकू. 40 गुणिले 5 भागिले 8. 8 एक 8, 8 पंचे 40, 5 5 25. म्हणजे आपलं खरं उत्तर काय आलं असतं? 25 आलं असतं. पण चुकून किती आलं होतं? 64 आलं होतं. ठीक आहे. आपल्याला विचारलं कोणतं? खरं उत्तर विचारलंय, म्हणून आपण काय केलं, पहिलं जे इक्वेशन मांडलं होतं हे, याच्यामध्ये काय केली, ही एक्स ची व्हॅल्यू काय केली? पुट केली. ठीक आहे. धाराशिव जिल्हा पोलीस चालक पोलीस भरती 2024 ला आलेला हा एक क्वेश्चन आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. एका पुस्तकाचा 5/9 भाग व 68 पाने वाचून झाल्यानंतर 68 पाने वाचून झाल्यावर 92 पाने उरत असतील. किती उरत आहे? 92 पाने उरत असतील तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत? त्या पुस्तकाला काय विचारलंय? एकूण पाने किती आहेत? आता बघा, आपल्याला माहित नाही किती पाने. एक तर तुम्ही ऑप्शन ने करा बघा, पण हे इथे बघता का 5/9 आहे. हा पण 9 ने डिव्हिजिबल आहे, हा पण 9 ने डिव्हिजिबल आहे, हा नंबर पण 9 ने डिव्हिजिबल आहे आणि हा नंबर पण 9 ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे आपल्याला याच्यासाठी काय करावं लागणार आहे? कन्सेप्ट नुसारच चालावं लागणार आहे. बघा, आता याच्यामध्ये सपोज माहित नाही आपल्याकडे किती पाने होती, तर आपण काय पकडले? एक्स पानं पकडले. एक्सच्या 5/9 पानं प्लस वाचून किती झाले? 68 पानं, बरोबर आहे. आणि इकडे किती होती? प्लस उरले किती? 92 पानं. इक्वल टू किती टोटल आपल्याला माहित नाही. आता बघा, 5x/9 प्लस 68 प्लस 92 किती होतात? 8 आणि 2 10, 10 6 16, 160 बरोबर x. आता बघा, 16 9 किती होतात? 144. 16 9 किती? 144. 5x अधिक 16 9 144, पुढचा 0 जशाच तसा, आणि या 9 ने इकडे पण x ला पण मल्टिप्लाय होईल. किती येतील? 9x. 9तून 5 गेल्यावर किती उरतात? आता बघा, 9x मायनस 5x इक्वल टू किती झाले? 1440. 4x बरोबर 1440. ठीक आहे, 1440. मग किती येतात? कॅल्क्युलेशन करते. 4 1 4, 4 3 12, 4 6 24, 0 किती आला? x बरोबर किती आला? 360. म्हणजेच काय, टोटल पानांची संख्या किती होती? 360. ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज हे घेतलेले मोस्ट इम्पॉर्टंट 20 क्वेश्चन होते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच टाईपचे जे PYQ आलेले आहेत ते सर्व सॉल्व्ह करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा, जेणेकरून ते जे पोलीस भरती करत असेल त्यांच्या हे खूप फायद्याचे आहे, त्यांना पण याचा फायदा होईल. कन्सेप्ट जर क्लिअर होत असतील तर अवश्य कमेंटमध्ये येसचा रिस्पॉन्स द्या आणि भेटूया उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.